नमस्कार मावशी. काय एवढं थंडीचं तुम्ही कपडे धुवायला आलाय? आता काय धुता? अहो काय तुमच्या मुलीसारखीच आहे की. धुते उठा. अहो काय खरंच उठताय का काय? नाही बाई. इलेक्शन साठी उभी राहिली मुलगी तुमची, बरं का? लक्ष असू द्या. मावशी आपली ताई उभारल्या, मतदान ताईलाच करायचं काय? संध्याकाळी या, जुळणी केल्या. ओ दादा हे घ्या या. अगं आय कशाला दिलीस त्यांना? 2 दिवस निघला असं त्यात. होय थोबड फोडून तुझं वर तोंड करून पाकिट घ्यायला चाललाय. अगं आपण काय एकलंच घ्यायला लागलोय वय, सगळं जग घेतय. जग उद्या चौकात कापड काढून नाचते, नाचतोच त्यांच्या संग. कोण पण निवडून आलं तर ना कोण विकास करत नाही, सगळे आपापली किसच भरत असतात. आपल्याला पाकिट कोणाला कळायला पण नसतं आणि तूच मला घेऊन दिली नाहीस. पोरा जगाला माहित झालं नसतं, खरं तुझ्या मनाला तर माहिती आहे का नाही मागं तू काय केलंयस आणि काय नाही ते. अरे एकदा का ती पाकिट घेतलं असतंस का नाही तर तू तोंड वर करून त्याशनी काय विचारू शकला नसता सर. असं बघ काय ती दाद देत नाही, ती सोड पुढं जाऊन निवडून आल्यावर. खरं आपलं तर मन खात नाही ना. आणि तुला एक अभिमान राहिला आतनं की तू इकला गेला नाहीस कोणासाठी आणि काय बी करायचं आयुष्यात. पण आपलं मत कवा सुद्धा कोणाला ऐकायचं नाही. पुढ्यानं श्रीमंत होणार होता येऊ. 5 वर्ष का नाही थोबाड सुद्धा दाखवत नाही ती इथं. एक दिवस खायला घालून 5 वर्ष उपाशी ठेवते ती. गेलास का नाही तिथं त्या ऑफिसच्या बाहेर उभं करते ती, विचारत बी नाही ती कोण आहे ती म्हणून. आणि ह्यो चाललाय वर तोंड करून त्यांच्या संग. आवरून येते